मोदी साहेब, तुम्ही अमेरिकेचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प संघ पार्टनरशिप करून आपल्या भारताच्या शेतकऱ्याचं मरण रचलं. मरण त्याला तुम्ही जिथे जी मारलं तसंही तुम्ही मालाला भाव देत नाही. आणि कसाही वाढला होता माल आले भाव शेतकऱ्याच्या. तूर 9 ते 10 होती, कापूसही होता, सोयाबीन चांगल्या पद्धतीनं खपत होती, तर तुम्ही 2 ते 3 हजार रुपये घसरून तूर, हरभरा म्हणा, चना म्हणा, सगळे पिकं शेतकऱ्याचे तुम्ही काय केलं की बाहेरच्या देशातून माल आयात करून राहिले आणि आपल्या भारताच्या शेतकऱ्याला भिकारी बनवलं. एक काम करा ना हो, शेतकऱ्याला मारून टाका ना आणि तिकूनच सगळ्या गोष्टी करत जा, बाहेर देशातूनच बनवून घेत जा. तुम्ही हा जो कापूस आहे ना, हा कापूस पहिले 8,000 रुपये होता. आम्ही म्हटलं जाऊ द्या, 8,000 आहे ना, येले तुम्ही 6,000 रुपये 5,000 रुपये करून टाकलं. आम्ही या कापसाले मेहनत किती करतो तुम्हाला माहीत आहे काय? आमच्या गांडीचे अंगार होते म्हटलं, कर्जबाजारी होतो आम्ही. ह्या कापसाले गेले आम्ही किती फवारे मारले असेल किती नाही, आणि हा आता आम्हाला कवडी मोलाच्या भावाने विकायला लागते तुमच्या येणं. कसं आहे, 8 ते 9 हजार रुपये भाव होता कापसाले, तुम्ही थोडी 6-7 हजार रुपये आणून टाकला. मोदी साहेब, मला नाही वाटत तुम्ही भारत चालवत असाल. चालवत आहे कोण? बाहेर देशातले लोक. मला वाटत आहे असं. कारण मोदी साहेब तुमच्यावर भिस्ता होती आमची. असं वाटत होतं का आमचा प्रधानमंत्री लय साजरा, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. इफ्स्टीनमध्ये नाव येऊ काही, आम्हाला काहीच घेणं नाही, आमचा शेतकरी सुखी पाहिजे, दुसरं काहीच नाही. पण असं वाटत आहे आता का शेतकऱ्याची जिंदगी खराब झाली. आता मजुराची झाली, सगळ्याची झाली. कारण डोनाल्ड ट्रम्प संघ तुम्ही हात मिळून साबित केलं की शेतकऱ्यासाठी तुम्ही नाही आहात. आम्हाला वाटत होतं की शेतकऱ्याचं सरकार आहे आणि मोदी साहेब शेतकऱ्याचे आहे, पण आता वाटत नाही. आता वाटत नाही. आणि मोदी साहेब, हा जो कापूस आहे ना, हा कापसामुळंच कपडे घालतो आपण, आणि शेतकऱ्यांना कापूसच बंद केला ना तर नंगा फिरायला लागेल आपल्याला, नंगा. आणि तुम्ही फिरू शकत नाही, कारण तुम्ही अमेरिकेतून आयात करा कापूस. मोठे लोक आहात तुम्ही, आहे नाही काय? दादा, लाईक कर, शेअर कर, चॅनलला सबस्क्राईब कर, आणि हा मोदी साहेबांवर व्हिडिओ गेला पाहिजे शेतकरी खरा असतील तर.